कार्तिक महात्म्य अध्याय 27. श्री गणेशाय नमः. श्रीकृष्ण म्हणाले, नंतर प्रेतपती यमाच्या आज्ञेने धनेश्वराला नेऊन सर्व नरक दाखवित असता म्हणाला. प्रेतपती म्हणतो, हे धनेश्वरा, हे महाभयंकर नरक पहा. या नरकामध्ये पापी लोकांना यमाचे दूध नेऊन पचवितात. हा तापलेला वाळूचा तप्तल वालुक नावाचा भयंकर नरक पहा. यात हे पापी लोक देह भाजत असत ओरडत आहेत. जे वैश्वदेवाचे अंती भुकेलेले अतिथी आला असता त्याची पूजा करून अन्नदान करीत नाहीत, ते या तप्त वालुक नरकात आपले कर्माने भाजले जातात. जे गुरु, ब्राह्मण, अग्नी, गायी, अभिषेक्त राजे व देव यांना ताईन करीतात, ते आपापल्या कर्माने या नरकात भाजले जातात. या नरकाचे दुसरे 6 प्रकार आहेत. नाना प्रकारचे पतक यांना ते प्राप्त होतात. हा दुसरा अंधतामिश्र नावाचा मोठा नरक पहा. इथे अंधार असून यात पापी लोकांना सोयीच्या आग्रहाप्रमाणे भयंकर मुखाच्या किड्यांनी टोचून देहाला पाडून टाकले जाते. याचेही 6 प्रकार आहेत. यात कुत्रे, गिधाड इत्यादी पक्ष्यांनी दुसऱ्याचा मर्मभेद करणारे पाप्याला पचविले जाते. तिसरा क्रकच नावाचा भयंकर नरक पहा. तेथे पापी मनुष्याला करवतीने कापून पीडा देतात. तिसरा क्रकच नावाचा भयंकर नरक पहा. तेथे पापी मनुष्याला करवतीने कापून पीडा देतात. असिपद्र, तरवारीचे, वड आदी करून याचे 6 प्रकार आहेत. ज्या दुसऱ्याच्या स्त्री पुत्र यांचा इष्टमित्रांना वियोग करविता ते या नरकात दुःख भोगतायत पहा. कोणाला तरवारीने तोडतायत तर कोणी तोडण्याचे भयाने पळतायत. असे हे पापी आरडत ओरडत पळत नरकात पचतायत ते पहा. अर्गल नावाचा हा 4था नरक पहा. येथे यमाचे दूत नाना प्रकारच्या पाशांनी पापी लोकांना बांधतात व अडसरांनी मारतात. याचेही वधादी भेदाने 6 भेद आहेत. कुटशाल्मली नावाचा हा 5वा नरक पहा. येथे अग्निप्रमाणे संतप्त अशा काट्याने युक्त सावरी आहे. येथेही पापी लोकांना 6 प्रकारच्या यातने दुःख देतात. जे दुसऱ्याचे स्त्रीहरण करतात, दुसऱ्याचा द्वेष करतात व दुसऱ्याचे द्रव्य घेतात, त्यांना येथे तप्त सावरीला बांधतात. रक्तपूय नावाचा हा 6वा घोर नरक पहा. येथे पापी मनुष्याला वर पाय खाली तोंड करून रक्त पू यामध्ये लोंबत सोडतात. अक्षम्य पदार्थ व मद्य मांसादी भक्षण करणारे, दुसऱ्याची निंदा करणारे व दुसऱ्याचे कपडाने छिद्र उघडकीस आणणारे नीच यांना तेथे मारतात, तोडतात. त्यामुळे ते मोठमोठ्या भयंकर ओरडतात. विगंध आदी करून याचेही 6 प्रकार आहेत. हे धनेश्वरा, कुंभीबाग नावाचा हा 7वा भयंकर नरक पहा. तप्त तेल आदी करून हा 6 प्रकारच्या द्रव्याने याचे 6 प्रकार आहेत. ब्रह्महत्यादी महापातके करणारे लोकांना यमाचे दूत येथे यातना भोगवितात. हजारो वर्ष यम यातना जेथे भोगतात ते हे 40पेक्षा जास्त रौरव नरक आहेत ते पहा. न समजून घडलेले ते शुष्क पातक व मुद्दाम केलेले ते आर्द्र पातक अशी 2 प्रकारांनी असलेली 84 पातके पृथक पृथक भेदांनी आहेत. ती प्रकीर्ण, अपातेय, मारणीकरण, जातिभ्रंशकर, उपपातक, अतिपातक, महापातक अशी 7 प्रकारची मुख्य पातके आहेत. त्या 7 पातकांनी कर्माप्रमाणे 7 नरक भोगावे लागतात. तुला कार्तिक व्रत करणाऱ्यांचा सहवास झाला, त्या पुण्याने तुझे हे नरक चुकले. श्रीकृष्ण म्हणाले, याप्रमाणे प्रेतपतीने त्याला सर्व नरक दाखवून यक्ष लोकांना आणले व तो धनेश्वर तेथे धनयक्ष नावाचा यक्ष कुबेराचा सेवक झाला. त्याच्या नावाने विश्वामित्राने अयोध्येत एक तीर्थ केले आहे. कार्तिक मासाचा एवढा महिमा आहे की त्याच्या योगाने सर्व भोग व मुक्ती मिळते व त्या व्रताचे दर्शनाने ही सर्व पापे जाऊन मुक्ती मिळते. येथे श्री पद्मपुराणे कार्तिक मास महात्म्य 27 अध्याय चरणार्पणमस्तु.